एका खेड्यावरचे दोन मुलं असतात, अभिषेक आणि ऋषी. याच्या दोघांची मित्रता खूप चांगली असते. दोघं पण जिवलग मित्र असतात. आणि ऋषी अचानकच घरी येऊन लापता होतो. तर यांच्यासोबत असं काय घडते ते बघू आपण या स्टोरीतून. चला मग स्टोरीला सुरुवात करू. तर अभिषेकला गाडी सर्व्हिसिंगसाठी यवतमाळला जायचं होतं. 2 महिने झाले होते अभिषेकला नवीन बाईक घेऊन. तर त्याच्या बाईकची फर्स्ट सर्व्हिसिंग होती. अभिषेक ऋषीला कॉल करतो आणि म्हणतो, ऋषी तू माझ्यासोबत यवतमाळला येतो का? तर ऋषी म्हणतो, काय यार अभिषेक, मी कधी तुला नाही म्हटलं का? काय कामासाठी जायचं आहे? तर अभिषेक म्हणतो, बाईक सर्व्हिसिंगला जायचं आहे. तर ऋषी म्हणतो, आपल्याच तालुक्याच्या ठिकाणी करून घे ना यार. तर अभिषेक म्हणतो, तसं बी मी नवीन बाईक घेतलेली आहे, तर मला 3 सर्व्हिसिंग फ्री आहे, तर चल ना यार जाऊया. तर ऋषी म्हणतो, ठीक आहे जाऊ. तर हे दोघं दिवसाचे 9 वाजता निघतात. तर हे 11 वाजता शोरूमला पोचतात. तर याच्या अगोदर 4 गाडीचा नंबर असतो. तर यांना बराच टाईम होतो शोरूमला. फायनली यायच्या गाडीचा नंबर लागतो 4 वाजता. 1 घंट्यात यायचं काम होते आणि संध्याकाळचे 5 वाजता तिथून निघतात. तर ऋषी म्हणतो, अभिषेक काहीतरी खाऊ यार आपण. तसं भी आपण सकाळपासून काही खाल्लं नाही, तर भूक लागली यार राव. जवळच एक धाबा असतो आणि अभिषेक बाईक थांबवतो. तर हे दोघं जाऊन टेबलवर बसतात. ऋषी वेटरला आवाज देतो आणि काय काय जेवणातनी आहे असं विचारतो. तर वेटर सांगतो, तंदुरी चिकन, मच्छी फ्राय, चिकन फ्राय आहे. तर ऋषी सांगतो, लाव 2-2 प्लेट. तर वेटर सांगतो, भाऊ 15 मिनटं लागते. तर अभिषेक सांगतो, एक काम कर, 2 ग्लास, 1 पाणी बॉटल आणि 1 क्वार्टर घेऊन ये जा. तर हे दोघं एक पॅक मारतात. दारू अशी चीज आहे यार, तर एक बार तोंडाला लागली ना तर पॅकवर पॅक मारतो माणूस. तर यांच्यासोबत पण असंच होते. यायचं पण पॅकवर पॅक सुरू असतो. अभिषेक जो आहे तो थोडी कमच घेतो आणि ऋषी एकदम फुल होतो. तर यांना बरीच रात झाली होती. 9 ते 9:30 वाजले होते. तर हे जेवण करतात आणि काही मटणाचे पीस उरले होते ते ऋषी एका कागदातनी जमा करतो आणि वरच्या खिशातनी ठेवतो आणि तिथून ते निघतात. तर 9 ते 10 किलोमीटर दूर गेल्यावर एक यांना चौफुली लागते. हायवे रोड आणि एका खेड्यावर जायचा रस्ता असतो तिथून. तर तिथं असा आवाज येतो, ढप ढप ढप. अभिषेक समोर जाऊन बाईक थांबवतो. तर ऋषीच्या हातातून एक बॉटल पडली होती. ती बॉटल होती ऑइलची. जुनं ऑइल बाईकचं हे दोघं घेऊन आले होते, सर्व्हिसिंग झाली होती तेव्हा. तर ऋषी मोबाईलचा टॉर्च पाडतो आणि बॉटल बघतो. तर ऋषीला एक आवाज येतो, ए बाळा मला घेऊन चल ना समोरच्या गावापर्यंत. ऋषी समोर टॉर्च पाडतो. तर एक म्हातारी उभी होती, हातात काडी घेऊन, खांद्यावर झोरा लटकवून आणि कपाळावर एवढं मोठं कुकू लावलेलं ते तिथं उभी होती. ऋषी काय तिला भीत नाही, हा पिऊन असतो माणूस. दारू पिऊन असला तर भीत नाही कोणालाच. तर ऋषी म्हणतो, आजीबाई एवढ्या रात्रीच्या काय करत आहात इथं तुम्ही? तर आजीबाई म्हणते, अरे बाबा मी पोरीच्या इथं गेली होती, मला तिकडून यायला टाईम झाला आणि माझी गाडी हुकली. मी 2 तासापासून इथं उभी आहे. ऋषी तिच्या डोळ्यात बघतो. तर हा तिच्या वशमध्ये होतो आणि अभिषेक आवाज देतो, ऋषी चल बॉटल सापडली का? आणि ऋषी येतो आणि बाईकवर बसतो. ऋषी बाईकवर बसतो कसा, एकदम चिपकून अभिषेकला. तर अभिषेक म्हणतो, ऋषी मागे हो ना थोडा. तर ऋषी सांगतो, माझ्या मागून आजीबाई बसल्या, तिला समोरच्या गावात सोडायचं आहे, तू चल. अभिषेक बघतो तर याच्या मागे कोणीच नव्हतं. तर अभिषेक म्हणतो, ऋषी तुला चढली वाटते. तर ऋषी काहीच बोलत नाही. अभिषेकला ते म्हातारी दिसतच नव्हती, फक्त ऋषीलाच दिसत होती. तर हे तिथून निघतात आणि घरी पोचतात. ऋषी घरी येतो आणि बाजेवर बॉटल ठेवतो आणि त्याच्या आईला आवाज देतो, आई अभिषेक जर घरी आला तर त्याला हे बॉटल देजो. मी चाललो, मला ते आजीबाई बोलावत आहे.
तर त्याची आई आवाज देते, अरे ऋषी थांब, कुठे चालला, जेवण करून जा. आणि ऋषी त्या म्हातारीच्या मागे जातो. बराच वेळ होतो ऋषीची आई वाट बघत होती आणि ऋषी काही घरी आलाच नव्हता. ऋषीची आई अभिषेकला जाऊन सांगते, ऋषीच्या मोठ्या भावाला सांगते आणि सर्व मोहल्ल्यात पण माहीत होते ऋषी कुठे गेला, ऋषी कुठे गेला. काही लोक असे एकमेकांना बोलतात, ऋषीला चकवा लागला असेल असे एकमेकांना गोष्टी करतात. अभिषेक, ऋषीचा भाऊ, काही मुलं ऋषीला शोधायला जातात. ऋषी काय यांना सापडतच नाही. दुसरा दिवस उजळतो आणि ऋषीची आई एका महाराजाकडे जाते आणि त्याला सांगते, असं असं झालं आणि माझा मुलगा रातपासून घरी नाही आहे. तर तो महाराज सांगतो, काळजी नको करू आणि तुझा मुलगा आसपासच आहे आणि कुठेतरी रानातनी फिरत आहे तो. आणि पूर्ण दिवस जातो आणि ऋषीचा काहीच पत्ता नसतो. आणि एका तालुक्याच्या हायवे रोडवर एका मुलाचा ॲक्सिडेंट होतो. रात्रीचे 7 वाजता अभिषेकला व्हॉट्सअप ग्रुपवर एक मॅसेज येतो. हा ओपन करतो तर एक फोटो होता. अभिषेकच्या पायाखालची जमीनच सरकते आणि घामात जोक होतो आणि तो होता ऋषी. उलटा पडलेला, काळी टी शर्ट घालून, हेअरस्टाईल सेम ऋषीसारखं. आणि एवढं होतं की त्या फोटोमध्ये चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तर अभिषेक थोडा रिलॅक्स होतो आणि फोटो परत बघतो तर हा ऋषी नाही आहे असा स्वतःलाच म्हणतो. कारण की ऋषीच्या हातातनी कडं होतं आणि या मुलाच्या हातातनी कडं नाही आहे. तर गावातल्या सर्व मुलांच्या व्हॉट्सअपला तो फोटो आला होता. तर ते गोष्टी करत होते एकमेकांना, बघ ऋषीला चकव्याने फिरवलं आणि दिलं गाडीच्या खाली घातलं, ते असे एकमेकांना बोलतात. तर अभिषेकच्या गावापासून 5 किलोमीटर दूरवर एक गाव होतं. त्या गावात ऋषीचे मामा राहत होते. रात्रीचे 1 वाजता एका घराचा दरवाजा वाजवतो कोणीतरी, जोरात वाजवतो आणि एक बाई डोळे चोळत येते आणि दरवाजा खोलते. बघते तर एक मुलगा होता आणि असा हसत होता, ही. कपाळावर गोल आकाराचा एवढं मोठं कुकू लावून. तो होता ऋषी. आणि ते बाई लट कापत होती. तिच्या अंगाला घाम सुटला. ते परत दरवाजा बंद करते आणि तिच्या नवऱ्याला जाऊन सांगते, ऋषीचं भूत आहे बाहेर. तो सांगतो, ऋषी मेला कधी? तो बाहेर येतो आणि बघतो तर ऋषी होता आणि तो घरात घेतो त्याला. आणि ते होते ऋषीचे मामा आणि मामी. मामा ऋषीच्या आईला कॉल करतो आणि ते तिकडून येतात. ऋषीला घरी घेऊन जातात. मग तर भावांनो, असं काही खाऊन कुठेही फिरत जाऊ नका. तर ऋषी खातो तो खातो आणि खिशात पण घेऊन येतो. याच्या खिशात जे पीस होते त्या पिसासाठीच ते म्हातारी याच्या मागे आली. कदाचित याच्या खिशातून ते खाली पडलं असन तेव्हा त्या म्हातारीनं याला सोडलं. पण त्या म्हातारीने याला काही केलं नाही. तर मित्रांनो, ही जी स्टोरी होती ते पूर्ण काल्पनिक आहे. तुम्हाला स्टोरी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा यार.